नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत मी ललित दादाजी बेडसे व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या घटकाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 9वीची मी वाचवतोय ही सतीश काळशेकर यांची कविता आपल्याला बघायची आहे. सतीश काळशेकर हे प्रसिद्ध कवी आहेत. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे त्यांचे कविता संग्रह आहेत. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन त्यांनी केलेलं आहे. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. प्रस्तुत जी कविता आहे मी वाचवतोय, यामध्ये समाजाचे वास्तव वेगाने बदलत चाललेलं आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेलेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केलेली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणं गरजेचे झालेलं आहे. प्रस्तुत जी कविता आहे मी वाचवतोय ही साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतलेली आहे आणि या वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे आणि कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या काही गोष्टी वाचू इच्छितात. हे महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळीचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. मित्रांनो, ही जी कविता आहे यामध्ये आपल्याला एक सामाजिक वास्तव दिसून येतो. कशा पद्धतीने यंत्रयुगामध्ये आपण हळूहळू आपल्या जुन्या गोष्टी कशा विसरत चाललो आहोत, हळूहळू कशा गोष्टी बदलत चाललेल्या आहेत या आधुनिक काळामध्ये, यांत्रिक युगामध्ये, याचं एक वास्तवदर्शी चित्रण आपल्याला या कवितेतून दिसून येणार आहे. सर्वप्रथम आपण कविता वाचूया. हकेतून हद्द पार होते ये आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपरमार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगड्यासोबत मुकाट. कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर, बोली चालूतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ, पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा, तसे विरून जातायत मी वाचवतोय माझी कविता, आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिली जी ओळ आहे, पहिली जी काव्यपंक्ती आहे, हकेतून हद्दपार होते आई, असं का म्हणतात कवी? कारण आता आई अशी हाक ऐकू येत नाही, जणू ती सीमेबाहेर गेलेली आहे. हे समाजाचं वास्तव शब्दात सांगताना कवी म्हणतायत की आता आई अशी हाक ऐकू येत नाही, जणू ती सीमाबाहेर गेलेली आहे. हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. त्या गोठ्यातल्या गाई सुद्धा आता हंबरणं विसरलेल्या आहेत. आता त्या वासरासाठी हंबरत नाहीत. या ठिकाणी आई आणि गाय या दोघांचं उदाहरण पहिल्या कवितेमध्ये, पहिल्या पंक्तीमध्ये किंवा पहिल्या 2 पंक्तींमध्ये कवींनी दिलेलं आहे. म्हणजे आई लेकराचे संबंध सुद्धा आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. हे बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. बघा काय काय बदलत चाललेलं आहे. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. बघा, किराणा माहिती ना, किराणा दुकान करतो. भुसार म्हणजे अन्नधान्याच्या वस्तू जिथं मिळतात ते भुसार. आधीचे छोटे छोटे व्यवसाय होते पूर्वीच्या काळी, छोटे छोटे किराणा दुकान होते, परंतु आणि सगळं गाव सगळं त्याच्यावर अवलंबून असायचे. आता मात्र हे छोटे छोटे व्यवसाय हद्दपार होत चाललेले आहेत. सगळे हळूहळू बदलत चाललेलं आहे. आता किराणा भुसार यांची जागा कोणी घेतलेली आहे तर सुपर मार्केटने. मोठे मोठे मॉल्स आले, सुपर मार्केट आले. अन्नधान्य, भाजीपाला, खाण्याचे तयार पदार्थ
तसे अशा असंख्य अगणित वस्तू एकाच छपराखाली मिळतं असे मोठे मोठे मॉल्स तयार झाले. त्यामुळे मात्र हे जे काही गावगड्याचं जे काही जी आपली व्यवस्था होती ती मोडकळीस निघालेली आहे या सुपर मार्केटमुळे. म्हणजे हळूहळू बघा कसं बदलत चाललेलं आहे. आता काय बदलत चाललंय अजून? लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा बघा निघून चाललाय गावगड्यासोबत मुकाट्याने. पूर्वीच्या काळी छोटे छोटे व्यवसाय होते. आता मोठे मोठे फॅक्टरीज आणि कंपन्या आल्यामुळे ते जे काही हाताने चालणारे व्यवसाय होते ते आता नष्ट होत चाललेले आहेत. लोक बेरोजगार होत चाललेले आहेत. पूर्वी लोहाराचा भाता म्हणजे काय? चित्रात दिसल्याप्रमाणे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे जे साधन म्हणायचे त्याला लोहाराचा भाता म्हणायचे. आणि कुंभाराचा आवा तुम्हाला माहितीच असेल. ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेलं जे काही लाकडी गोल चाक येतं ना त्याला कुंभाराचा आवा म्हणतात. म्हणजे जे काही लोखंडी वस्तू बनवायचे ते लोहाराचा भाता आणि मडकी बनवण्याचं काम कुंभार करायचा. मात्र आता हळूहळू यासुद्धा गोष्टी नष्ट होत चाललेल्या आहेत. गाव गड्यासोबत मुकाट्याने. आता पूर्वीसारखं गावसुद्धा राहिलेलं नाही आहे. गावांमध्ये सुद्धा आता तुम्हाला महानगरी जीवनातलं चित्र तुम्हाला दिसेल. हळूहळू शहरातल्या आधुनिक गोष्टी यांत्रिक गोष्टी आता हळूहळू ग्रामीण भागामध्ये सुद्धा यायला लागलेल्या आहेत. आणि ही खंत हे वास्तवदर्शी चित्रण कवी सतीश काळसेकर आपल्याला या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतात. मोठे मोठे मॉल्स आणि सुपर मार्केट यांची झगमगाटी दुनिया आहे. पण पूर्वीच्या काळातली किराणा आणि भुसाराची दुकाने आता हरवून चाललेली आहेत. पूर्वीच्या काळी गावामध्ये जी संस्कृती असायची बरोबर त्या संस्कृतीमध्ये लोहार कुंभार यांचं विशेष असं स्थान होतं. पण आता गावगड्याबरोबर त्यासुद्धा हळूहळू ते व्यवसायसुद्धा निमूटपणे नाहीसे होत चाललेले आहेत. बघा लोहाराचा भाता कसा कामास येतो तो लोखंडी वस्तू बनवायला आणि हा कुंभाराचा आवा. आता अजून एक गोष्ट सांगितलेली कवी या ठिकाणी म्हणतात की कलईची झिलई वास्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बघा पूर्वीच्या काळी ना भांड्यांना कलईची झिलई विस्तावासोबत दिली जायची. म्हणजे काय? चुलीच्या जाळावर शिजत म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल पूर्वीच्या काळी प्रत्येक खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये एक व्यक्ती यायचा जो तांबे पितळाची भांडी जी असायची ती कळकू नयेत म्हणून कथिलाची तार कथिल हा धातू आहे ती तार तापून त्याच्या रसापासून एक मुलामा तयार केला जायचा. तो त्या तांब्या पितळाच्या भांड्यांना दिला जायचा आणि त्याच्यामुळे भांडे चमकायची. आता तांब्या पितळाची भांडीही राहिली नाहीत आणि आता तो कलईवालाही पूर्वीसारखा येत नाही. हे जे काही पूर्वीचं होतं कलई करणं भांड्यांना ते सुद्धा आता हळूहळू नष्ट होत गेलेलं आहे. आता अजून एक गोष्ट बदलत गेलेली आहे. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. पूर्वीच्या काळी जो काही स्वयंपाक केला जायचा तो चुलीवर केला जायचा. आता ती आमटी चुलीवर केली जात नाही. आता पूर्वीसारखी राखही राहिली नाही चुल्यामधली. आता गॅसची शेगडी आली आणि या गॅसच्या शेगडीमुळे ही गॅसची शेगडी काय दर्शवतं आपल्याला? काय दर्शवते? आधुनिक यांत्रिक गोष्टी हळूहळू यायला लागल्यात आणि जुन्या ज्या काही आपल्या गोष्टी होत्या त्या कशा हळूहळू बदलत चालल्या आहेत हे या ठिकाणी ते दाखवत आहेत. बोली चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. बघा आता हल्ली लोक मायबोली बोलत नाहीत. आपण उदाहरण मराठीचं जरी घेतलं तरी आता हळूहळू इंग्रजी भाषा किंवा इतर ज्या काही दुसऱ्या भाषा आहेत त्याने आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा आपल्या मराठी भाषेच्या याच्यामध्ये शिरकाव केलेला आहे. आता पूर्वीसारखी जी काही मायबोली होती ती बोलली जात नाही. ती सुद्धा हळूहळू आता एक प्रकारे ती निघून जात आहे असं वर्णन या ठिकाणी कवींनी केलेलं आहे. अजून एक गोष्ट बघा. सुट्टीत खेळत नाहीत मुलं, विटीदांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता मातीतले खेळ. बघा आता पूर्वीसारखे खेळ सुद्धा राहिलेले नाही आहेत. पूर्वीच्या काळी किंवा ग्रामीण भागामधली मुलं ही विटीदांडू त्यांच्याकडं आधुनिक कुठलीही साधनं नव्हती. ती विटीदांडू लगोऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे, दंगामस्ती करायचे. आता ती दिसते का आपल्याला? ती मुलांची दंगामस्तीही दिसत नाही. मुले आपल्याला मैदानावरही दिसत नाहीत. विटीदांडू लगोऱ्या हे त्यांना खेळ फक्त चित्रातच दिसतात. प्रत्यक्ष कसा खेळतात हेही त्यांना माहीत नाही. मुली आट्यापाट्या खेळायच्या, पिंगा खेळायचे हे पण आता राहिलेलं नाही. परकऱ्या मुलीच राहिल्यानी मुळी म्हणजे आता मुलं आणि मुली हे दोघंही मात्र यांत्रिक युगामध्ये
किंवा शहरीकरणामध्ये या सगळ्या मैदानी खेळांना आता किंवा जी काही खेळ खेळले जायचे त्यांना आता ते मुक्त आहेत. ते कशामध्ये बिझी असतात? तर पोरं आता दंग दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उघडतं क्राईम थ्रिलर. बघा, हे फार वास्तव आहे. आजसुद्धा तुम्ही बघितलं तर फक्त टी व्हीवरच सगळं मुलं असतात. मुलं मोबाईलमध्ये बिझी असतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलं हे कधीच मैदानावर जात नाही. मुलीसुद्धा जात नाही. ते टी व्ही बघत राहतात, क्रिकेटची मॅच बघत राहतात. आणि एक एक फार वाईट आणि एक भयानक गोष्ट या ठिकाणी कवींनी उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे की मुलं क्राईम थ्रिलर बघतात. ही फार वाईट गोष्ट आहे. ज्या काही वेगवेगळ्या क्राईम थ्रिलर, ज्या काही वेगवेगळ्या सिरियल्स असतात टी व्हीवरती, त्या बघत राहतात, तसे मूव्हीज बघत राहतात, तसे काही चित्रपट बघत राहतात आणि त्यामुळे त्यांची जी काही मानसिकता आहे ती अतिशय भयानक होत चाललेली आहे. आणि त्यांना या कमी वयामध्येच मग आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात, कशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दवाखान्यामध्ये जावं लागतं. हे का घडतं? कारण आता यांत्रिक युग आलेलं आहे आणि यांत्रिक युगातला जे मुलं मुली आहेत ते मैदानी खेळ खेळत नाही. त्यांना कशामध्ये जास्त रस आहे? तर टी व्ही बघण्यामध्ये, मोबाईलमध्ये बघण्यामध्ये. तासनतास टी व्ही समोर आणि मोबाईलवर बसून राहतात. त्यांच्या शरीराचा कुठलाही व्यायाम होत नाही. पूर्वीच्या काळी मैदानावर मुलं खेळायची. त्यांना मनोरंजनाचं साधन खेळच होतं. त्यासाठी ते विटीदांडू खेळायचे, लगोऱ्या खेळायचे, मैदानावर मुली आट्यापाट्या खेळायच्या, पिंगा खेळायच्या, मातीतले खेळ खेळायचे. ह्या गोष्टी आता नाही आहेत आणि ही फार वाईट गोष्ट आहे. हे सगळ्यात मोठं बदलत जाणारं आजच्या काळातलं वास्तव आहे आणि अतिशय वास्तवदर्शी पद्धतीनं कवी सतीश काळसेकर यांनी आपल्याला या कवितेतून सांगितलेलं आहे. हे आता आपल्याला बदललं गेलं पाहिजे. ही गुन्हेगारी विश्वातली मालिका बघत राहणं हे आपल्या भविष्याच्या भारताच्या दृष्टीने अत्यंत, भारताच्याच नाही तर पूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. ज्या तरुण मुलांच्या किंवा ज्या मुलांच्या खांद्यावर पुढील देश हा अवलंबून असणार आहे, देशाची सूत्रं त्यांच्या हातात असणार आहेत आणि तीच मुलं जर क्राईम थ्रिलरसारख्या दूरदर्शनच्या मालिका पाहत असतील, शारीरिकदृष्ट्या जर अशी पिढी जर कमजोर येणार असेल तर नक्कीच कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्यालासुद्धा हळूहळू आता या गोष्टी ज्या बदलत चालल्या आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. मुलांना मैदानी खेळ खेळवणं गरजेचं आहे. मुलं खेळतात खेळ, पण फक्त ते टी व्हीवर आणि मोबाईलवर. क्रिकेट खेळतील फक्त मोबाईलवरती, वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतील. तर ह्या गोष्टी आपल्याला वाचवायच्या आहेत. पूर्वीसारख्या ह्या गोष्टी आता राहिलेल्या नाही आहेत. पुढील याच्यामध्ये कवी काय म्हणतात बघा, मुलं खेळतच नाही, टी व्ही समोर बसली आहेत. काही मुलं पूर्वीच्या आत फरक दिसत असेल तुम्हाला चित्रामध्ये. आत्ताची मुलं ही टी व्ही समोर आणि मोबाईलवर बिझी आहेत. पूर्वीची मुलं कशी होती? मैदानावर खेळणारी होती आणि मैदानावर खेळणं केव्हाही चांगलं असतं. आजच्या काळामध्ये तुम्हाला दिसत असेल, पूर्वीच्या काळी मनोरंजनाचं स्वरूप असं काहीच नव्हतं. टी व्ही नव्हती किंवा मोबाईल नव्हता, तर ते विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, पिंगा असे खेळ खेळण्यामध्येच त्यांचं मनोरंजन व्हायचं आणि त्यातच त्यांचा व्यायाम व्हायचा. सर्वांगीण जो विकास म्हणायचो विद्यार्थ्यांचा, तो पूर्वीच्या काळी होत होता. कालचं स्वरूप होतं ते. आजचं स्वरूप मात्र बदललं आहे. दूरदर्शनवर क्रिकेटचे मॅच बघणे आणि क्राईम थ्रिलर बघणे याच्या पलीकडे आजची मुलं काही करत नाहीत आणि हे फार वाईट आहे. याच्यापासून काहीतरी आपण बोध घेऊन या गोष्टी आपण वाचवल्या पाहिजेत, ज्या हरवत चाललेल्या आहेत आजच्या या यांत्रिकीकरणाच्या जीवनामध्ये, महानगरी जीवनामध्ये. ह्या आपण वाचवल्या पाहिजेत. पूर्वीचे खेळ आणि पूर्वीचे व्यवसाय हे आता तुम्हाला नामशेष झालेले दिसत आहेत. लोहारकाम, कुंभारकाम, भांड्यांना कलई देणे हे पूर्वीचे व्यवसाय आणि आत्ताचे खेळ, पूर्वीचे खेळ विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, ह्या गोष्टी आता तुम्हाला फक्त चित्रातच दिसतील, प्रत्यक्षात दिसत नाहीत. आणि ही फार भयानक आणि फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा विचार करायला हवा की का आपल्याला कवी सांगतायत की ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. पुढं कवी काय म्हणतात बघू आपण. लिहिते हात आता राहिले नाहीत, शब्द बापुडे केवळ वारा, तसे विरून जातायत, मी वाचवतोय माझी कविता, आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. या बदलत्या भयानक वास्तवामध्ये कवी म्हणतायत की मी माझी कविता सांभाळतोय, कवितेसोबत माझी आई सांभाळतोय. आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द आता केविलवाणे झालेत आणि ते फक्त वाऱ्यासारखे विरून जात आहेत. पूर्वीच्या कविता किंवा पूर्वीचं जे साहित्य होतं ते उच्च दर्जाचं होतं. त्याच्यामध्ये सांस्कृतिक मूल्य जपणारे साहित्य होतं. ते
जीवनानुभूतीचे दर्शन, आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होती त्याच्यातून. परंतु आता लिहिणाऱ्याच्या हातातून असं सकस साहित्य निर्मिती होत नाही, हेच या ठिकाणी कवींना सांगायचे आहे. जो शब्द पसारा दिसतो तो भावना शून्यनी पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की आताचे जे शब्द आहेत ना, ते केविलवाणे आहेत व वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे. बघा, म्हणून कवी म्हणतायत की मला आता या बदलत्या भयानक वास्तवातून माझी कविता मला सांभाळायची आहे. या कवितेसोबतच माझी आई, माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी आधुनिक वास्तवापासून बचाव करू इच्छितो. बघा ना, ह्या गोष्टी या ठिकाणी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. एक बदलतं वास्तव या ठिकाणी कवीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर या कवितेमधून आपल्याला अजून काय शिकायला मिळतं? पूर्वी बघा ना, एक गावगाडा होता, नैतिक मूल्य जपणारी गावची संस्कृती होती. पण हळूहळू समाज बदलत गेला, शहरे वाढू लागली, सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये मिळू लागल्या, किराणा माल गेला, किराणा छोटी छोटी दुकानं गेली, भुसाराची दुकानं गेली, आणि ह्या सगळ्या वस्तू आता कुठे मिळू लागल्या? सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा भुसारा मालाची दुकानं हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला, कुंभाराचे चाक फिरायचे थांबले, तांब्या पितळाच्या भांड्यांचा वापर करण्यासाठी जी कलही व्हायची ती कलेची झिलही निघून गेली. आता चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. या आधुनिक समाज व्यवहारांमुळेच मायेची मानसी दुरावली. आणि अशा प्रकारे या कवितेमध्ये आपल्याला सामाजिक बदलाचे वास्तव चित्र आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे. जुन्या जमातीत खरंच काही ज्या चांगल्या गोष्टी होतात ना, त्या दुरावत चाललेल्या आहेत. आणि पूर्वीसारखे आता कवीही राहिलेले नाही आहेत. पूर्वीसारखे आता मायबोलीसुद्धा पूर्वीसारखी राहिली नाही. तिथं त्यांनी उल्लेख केलेला आहे की पूर्वीसारखी आता बोलीचालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. माझी बोली म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा म्हणा. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजामध्ये जी काही नवीन पिढी शिकत आहे, त्यांच्या शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहेत. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण आता झपाट्याने बदलत चाललेलं आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत आहे. आईची जागा आता मम्मीने घेतली, वडिलांची जागा आता डॅडी पप्पा यांनी घेतली. हे मातृभाषेतून जे काही आपल्याला पूर्वी शिक्षण मिळत होतं ते दर्जेदार होतं. आता हळूहळू ते सुद्धा बदलत चाललेलं आहे. आता लोकांना हाच विसर पडला आहे की मातृभाषा हे जे असतं ना, खऱ्या अर्थानं आपला विचार आणि भावना मांडण्याचं एक नैसर्गिक साधन असतं. परंतु आता ते मातृभाषेतून आता लोकांना शिकणं किंवा मातृभाषेतून शिक्षण घेणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे. आणि हळूहळू मग लोक मातृभाषेलाच विसरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं मग जे काही माध्यम आहेत ते बंद पडत चाललेलं आहेत. अशा प्रकारे कवींनी या कवितेतून मायबोली ही संकल्पनासुद्धा नष्ट होत चाललेली आहे. ही खेदजनक भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आता आपण सगळेजण अनुभव घेतो मॉलमध्ये सुद्धा, बरोबर आहे का नाही? नक्कीच शहरं वाढली, मग लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी मॉलसुद्धा वाढले. असं नव्हतं की शहरामध्ये दुकानदार नव्हते, तिथंही छोटे दुकानदार होतेच आधी पूर्वी, पण विशिष्ट प्रकारच्या दुकानात मिळायचं. आता सगळ्या गोष्टी काय होत चाललेल्या आहेत की सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं मॉलमध्ये. आणि आपला असा गैरसमज झाला आहे की महागडा मॉल म्हणजे चांगल्या दर्जेदार वस्तू, असे अजिबात नसतं. पण याच्यामुळे मात्र एक गोष्ट झालं की या मॉलच्या अतिक्रमणामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर मार्केटच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना मात्र फटका बसतो आहे. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा पूर्वीच्या काळातली जी आपली संस्कृती होती ती हळूहळू आता बदलत चाललेली आहे. पूर्वीचा गावगाडा आता बदलत चाललेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचवायच्या आहेत. म्हणून शेवटचा जो कडवा आहे त्याच्यामध्ये कवी जाणून बुजून उल्लेख करतात की मला आता माझी कविता वाचवायची आहे. म्हणजे काय? पूर्वीसारखे लेखन करणारे, वास्तवदर्शी लेखन करणारे, सामाजिक भान जपणारे कवी आता राहिलेले नाही आहेत. सांस्कृतिक मूल्य देणारे कवी आता किंवा लेखक आता राहिलेले नाही आहेत. आता फक्त शब्द असतात, पण ते शब्दही विरून जातात. शाश्वत अभिजात साहित्य आता निर्माण होत नाही आहेत. म्हणजे आता सगळंच बदललं. म्हणजे फक्त जुन्या काळातल्या
लोहाराचा भात आणि कुंभाराचा आवा हेच बदललं नाही असं नाही, तर लेखकांची आवड निवडसुद्धा बदलली. लेखकसुद्धा कशा पद्धतीने आता दर्जेदार लेखन करत नाहीत ही खंत या ठिकाणी कवी आपल्यासमोर व्यक्त करतात. मग हाकेतून हद्दपार होत चालली आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. मायेचं वात्सल्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी जर आपल्याला वाचवायच्या असतील आणि याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे जी आपल्या विद्यार्थी मित्रांच्या जीवनाशी निगडीत आहे मित्रांनो, ती म्हणजे आजची मुलं पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. पूर्वीसारखी ती मुलं खेळाचा आनंदही घेत नाहीत किंवा पूर्वीसारखी ते मैदानावरचे खेळही खेळत नाहीत. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे अशी की तासनतास टी व्ही बघणे, क्रिकेटची मॅच बघणे, मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळणे किंवा ज्या काही क्राईम थ्रिलर, ज्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या मालिका टी व्हीवर बघणे ही अत्यंत भयानक आणि वाईट अशी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जीवन, महानगरी जीवन नक्कीच बदलत जरी चाललं असलं तरीसुद्धा आपण स्वतःला मात्र याच्यापासून वाचवू शकतो. या ठिकाणी आपण मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मैदानावर गेलं पाहिजे. टी व्ही प्रत्येक बाबतीत वाईट असतं असं नाही आहे. टी व्हीचा वापरही मर्यादित स्वरूपात आपण केला, मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. ही एक जमेची बाजू आहे पूर्वीपेक्षा. पूर्वीच्या काळी मोबाईल आणि टी व्ही नव्हती, ही एक उणीव होती. आता आली आहे तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे. मात्र असं होताना दिसत नाही. आपण त्याचा गैरवापर करतो आणि हळूहळू आपण मात्र तरुण पिढी अवकाळी म्हातारी होत चाललेली आहे. त्यांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेलं आहे. तरुण वयामध्येच त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींना सामोरे जावं लागतं आहे. असं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण नक्कीच पुन्हा एकदा आपण जुन्या काळाकडे काही गोष्टींसाठी नक्की वळलं पाहिजे. जुनं ते सोनं म्हणतात. का म्हणतात? काही गोष्टी ह्या नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर असतात. विटीदांडू लगोऱ्या जरी आपल्याला जमल्या नाहीत तरीसुद्धा आपण मात्र मैदानावरचे खेळ खेळणं सोडलं नाही पाहिजे. मैदानावर आपण गेलं पाहिजे. असा सुंदर संदेशसुद्धा या ठिकाणी कवी आपल्याला एक प्रकारे देत आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण सतीश काळसेकर यांची मी वाचवतो ही कविता पाहिली. यामध्ये मी वाचवतोय या कवितेमध्येच, कवितेच्या शीर्षकामध्येच कवींनी दिलेलं आहे की लेखकाला का वाचवायचे. जुन्या गोष्टी ज्या काही आहेत महत्त्वाच्या, सगळ्या गोष्टी नाही पण जुन्या ज्या काही गोष्टी ज्या आता हरवत चाललेल्या अशा काही गोष्टी लेखकाला वाचवायच्या आहेत. त्याला कविता वाचवायची, त्याला आई वाचवायची, कवींना बोली वाचवायची, त्यांना भूमी वाचवायची आहे. आणि या सगळ्या हरवत चाललेल्या गोष्टीमधून आपण सुद्धा स्वतःला, विद्यार्थ्यांनी सुद्धा कशा पद्धतीनं या यांत्रिक युगामधून स्वतःच्या अस्तित्वाला महानगरी जीवनातल्या या जे काही वास्तव आहे याच्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे, मैदानात गेलं पाहिजे आणि खेळलं पाहिजे. अशा पद्धतीनं प्रस्तुत कवितेमध्ये कवी सतीश काळसेकर यांनी एक छान प्रकारे बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक तुम्हाला नक्की समजला असेल. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.